नमस्कार मित्रांनो, आज आहे दिवस दुसरा तुमच्या आणि आमच्या जर्नीचा. तर आज आम्ही नाशिकमध्ये सोमेश्वर आणि नवशे गणपती फिरणार आहोत आणि त्याआधी मित्राला घेऊन आम्ही पेरूच्या वाडीत जाणार आहोत. तर पेरूच्या वाडीत पण बर्ड फार्मिंग केली जाते, तर ती पण तुम्हाला दाखवू. तर जोडत राहा. काय 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 जोडून राहा आमच्यासोबत. तर 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 आता आम्ही पेरूच्या वाडीत आलेलो आहोत. इकडे गर्दी भरपूर आहे, मरणाची गर्दी आहे. आमच्यासारखीच लोक इथे फुकट आलेत. हे बघा, स्लाइडवर बसतो. नको भेटला तर वाढला. गाई चिंच खाणार का? वॉशरूमला जायचंय तिकडे. तू जाणार लेडीज वॉशरूम? तेव्हा गर्दी बघू शकता किती आहे. एवढी सगळी गर्दी. चल चल भाई, आता आपल्याला खायला भरपूर वेळ लागेल. गर्दी बघ. बसणार कुठे? इथे सही आहे बे. आर्टिस्ट आहे. अरे पण ते कार्टूनिस्ट आहे. कार्टून ड्रॉइंग्स आहेत. तिकडं पेरूची आईस्क्रीम भेटते. पेरूची वाडी. खरं तर पेरूची वाडी भरपूर महाग आहे. इथं आईस्क्रीम तुझ्या कपात 60 रुपयाला भेटते. तर एकदा या. प्रमोशन नाही करायचं मी. सिंगल लाईन करा. नाही गर्दी बा यार, गर्दी बा. लाईन नाही. दादा टोकन वगैरे घ्यायला लागतात बसायला? कुठून? एंट्रीला बरे तुला हे करावं लागेल, रजिस्टर. मग इथून तो नंबर लागेल. तू ऐसा बिहेवियर कर रहा है. अरे पण आता समर वेकेशन चालू आहेत ना. मला थोडी माहित होतं. आधी डायरेक्ट जाऊन बसायचं होतं. एंट्री मार डायरेक्ट इथून. टुमडुम. आता रजिस्ट्रेशन कुठे? तेव्हा तिथे सर्कल मध्ये पाहिजे होतो तेव्हा मजा आली. हा ते असं ना. हा फुले ग्राउंड म्हणजे सरळ इकडून. हा भाई चल बर्ड फार्मला जाऊ. चल ब्रिज वर आपलं काम. खरं तर आम्हाला मेन खायला आलेलो आम्ही, पण इथे आता वेटिंग लिस्ट मध्ये नाव लागलंय. 1 तास लागेल खायला. काय माझ्या हात दुखायला लागलेत रे. हा ते बघू शकता. इकडे बोटिंग पण होते. उन्हाळा चालू असल्यामुळे लोकांना इकडे कामधंदे नाही आहेत. बघा पेरूची वाडी. काय नाही, इथे फक्त गोल गोल फिरवतील तुम्हाला. चल बाई, चल 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 चल. इकडे गेम्स पण आहेत खेळायला. मंथन खेळतो. स्टिक्स पकडा आणि जिंका बक्षीस आहे. टुमडुम टेवण्या. भाई मोदक खाणार का? चांगली बाली भेटली पाहिजे. हा चांगली बाली भेटली पाहिजे. बाळी नसेल. हे आपल्या नशिबात नाही भाई. वी आर
VR गेमिंग एक्सपिरियन्स, व्हर्च्युअल रियालिटी. मला त्याच्यात बसायचंय. बसवतील का त्याच्यात? अरे फुल बॉडी मसाज तर मला माझी बहीण पण देते मारून मारून. ह्युमन जायरो गोल गोल फिरवतात काय? भाई BGMI खेळणार का ईशान? हे करून दाखव सर. ईशान कर ना, बैल भारी आहे. शेतात तर खरं आहे, आपण त्याच्यावर करूया. काय बोलतो? फ्री मध्ये होईल आपलं. नाही माझ्या शेतात फ्री मध्ये होऊन जाईल असं बोलतोय. प्राइस किती याची? 100 रुपये. 100 रुपये? 200 असते तर घेतलं असतं रे. 100 भरपूर जास्त झालं. बसलीच काय रडायला? भरपूर महाग आहे रे. जाऊ दे, चल आपण पुढे जाऊ. एक मिनिट. एनीवन रील शूटिंग केली. मंथन पकड ना, मला पण एक डान्स येतो, दाखवू. चल 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 चल. त्यापेक्षा डायरेक्ट ते विकत घेऊया ना. नो शॉक, यूज वन अँड ओनली. पाणी टाकून करंट हे करता येईल का? असं असं अशी फुकटगिरी करायची नसते. आपल्याकडे पैसे नाहीत. पैसे नाहीत सर. आता आम्ही तिकीट घेऊन आलेलो आहोत. बघा वासरू बसलेत. भाई हे बघ, हे काय आहेत? बकऱ्या आहेत ना, काश्मीरी बकरी. टर्की कुठे गेला? अरे ही आपली लडाखची स्पिटी व्हॅलीची बकरी आहे. ही आपल्यासोबत बाईक राईड वर येईल एक दिवस. किती वाजले? आमच्या गावाची बकऱ्या माहिती का? सायकल चालवतो म्हणजे भाई खाली खाली पण आहे. हा किती मोठा आहे भाई. अजून एक आहे, ब्लॅक आहे. अरे आमच्या शेतात पण होता मस्त. आम्ही पाळलेले रे. आणि बकरी ही कोणती आहे? आईचं नाव नाही दिलेलं. हा ना, भारी आहे शिंग बघ.
अमेरिकन हे बघ, अमेरिकन कोंबडा कोंबडी ब्रह्मा कोंबडी. थोडा मोठा आहे जेव्हा पायाला पण तुरे आहेत. तो मोरपीस कबूतर नाही का तसं वाटतं. फक्त खायला सुचते. भूक लागले. पोल्ट्री खा भाई तेव्हा मोटलू पटलू. युरोपियन तुरा. तिचं नाही निघाले भाई हिचा कलर बघ किती मस्त व्हाईट आहे. रे बाहेर याचे फेदर्स तोडून आपण गाडीला लावले. तिचे केसन सेम सेम. अरे वाव. हा पण युरोपचाच आहे. युरोपियन भाई यार. मंथन सी दिस भीगे होठ तेरे. अरे थांब ना, असं फिरून येऊ ना. भाई गोल्ड फिजंट, सिल्वर फिजंट, तितरचं गाणं पण निघालेलं ना. हा तितर उलटा तितर. बाहेर क्या रे देख. बाहेर उभा आहे भाई ऑस्ट्रिच आहे ना तो. थांब ना जाऊ ना. मिशन करते तिकडे वासरू, इकडे फक्त वासरू आहेत ना. गाईड सी दिस इमू. हे निकनेम वाटते. ऑस्ट्रेलियामध्ये असतो. ऑस्ट्रेलियन इमू. भाई याच्या पाठीवर बसेल का. मला ऑस्ट्रिच राईड करता येईल का. ऑस्ट्रिच राईड आई सही आहे बे. तेव्हा तिकडे अरे ते चीन कोंबडी आहे. आमच्या शेतात होती की. आफ्रिका काय गिनिया फाऊल. नाही तुझ्याकडे. अरे हीच होती विचार. अरे चीन कोंबडी आहे. आफ्रिकाला कधी गेला. चीन कोंबडी आहे ही. गावठी चीन कोंबडी. हे बघ पोल्ट्री फीड. हा मग होती भाई. तू होता तेव्हा पण होती. तू आलेला मागतेस तेव्हा पण होती. तेरे नाम कोंबडा. भाई याचे केस सेम आहे सारखे दिसतो बस डिट्टो. हा ना भाई. साईज पण तेवढी. फक्त त्याला दाढी आहे मला नाही. हा सीधीच. भाई हाथ मिलाया क्या. देखता क्या रे. भाई हे काय. भाई हे बघ बन्नूरची बकरी. बन्नूर गॉड. पण याच्यात तर कोंबडा आहे. बन्नूर बकरीच्या नावावर कोंबडा. अरे पण मग हे बघ ना. हे बघ इथं डिस्ट्रीब्युशन केलंय. ठेवलाय त्याला. तुम्हाला काय करायचं. हे निघू शकत नाही. नाही मग तीच बकरी आहे. मला नाही माहित ती बकरी आहे. भाई सगळं फेक जाणार आहे. हे बघ चांदीचा तितर. पतलू की जोडी. आणि हा कोण. तो डॉक्टर झटका. आठवून व्यवस्थित लक्षात येत भाई. हा सोन्याचा तितर. भाई कलर काय भारी दिसतात. हा माहिती आहे ना. हे बघ सफेद तितर. फॅन्टल विजन. हे माझ्याकडे फार नाव होतं आपल्याकडे. तो वाला होता.
न्यूझीलंड मधून नव्हता आणलेला पण होता. भाई तो बघ. अरे कोंबडी सोबत रॅबिट पण गावठी कोंबडी आपली कुठे सरडा. पाच दिवस ना एक होते ना गाडी कोंबडा बघ. भाई मला गावी होते रे मस्त असे. आणि आमच्याकडे पण होते माहिती का, 4 होते पण ते विकले आणि त्यांचे ते हे बघ वाईट मध्ये भाई सायकल. हे लोक किती सायकल अरे ही तुझ्या पण मोहीमध्ये वापरू माझ्या लव्ह स्टोरी साठी. सही बच्चे. भाई यांना किडनॅप केलं तर चालेल का? हा ना क्यूट आहेत ना. काय यांचं नाव आहे? कोणत्या देशामधून आणलं? अरे हे आपल्या इकडे देत वाटतं. भाई टर्की. कुठे कुठे कुठे? ओ हो बघा मागा लागला तर मी एस्केप करायला मदत नाही करणार. भाई कोंबडा तर दिसतोय. मोठी प्रजाती. भाई बाईक गाईड सरडा. सॉरी 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 सॉरी. फोटो काढतात ना. तो रॅड पण जिवंत आहे. भाई मी काय बोलतो, ब्लॉग काढू कुठला मग फोटो काढायला येऊ. फोटो नाहीच काढायचं. अरे याच्यासोबत इथे काय फोटो काढ झोपलाय ते विचारलं तू. तू थांब रे, मला काढायचे. काय सीधा टर्की. ते छोटेवाले बघ ना. रॅबिट. ते ससे आहेत. मग हे पण ससेच दिसतात. नाही ससे तो ससा आहे, हे उंदीर आहेत. ते हॅमस्टर आहे का? नाही रे, हॅमस्टर छोटे असतात. तुला हॅमस्टरच आठवलं का? भाई पिल्लो किती भारी आहेत. शेट यार हात बघत नाही. टर्की आले. टर्की निघलं टर्की. तुम चलते चलो. गाइस अफ्रीकन लव बर्ड. ये अफ्रीका की प्रजाति है. अरे आवाज तुझा पार्टीला कोण? टर्की. भाई किती सही दिसतात. चल गाइस ऑस्ट्रिच. थांब ना, काढू ना फोटो. थांब जरा. डोळे पुढे आहेत, पाठी काय आहे? अबे आतमध्ये नाही ना काय. भाई त्यात टर्टल होता. बेंगॉल फिंच, झेब्रा फिंच. एक अमेरिकन आहे, एक ऑस्ट्रेलियन आहे. हा रे किती हे वाय यू डुईंग बॅड टच. चल चल.
भाई हेलीकॉप्टर बगीज. ये जो देख रहे हो प्रजाति आप लोग, ये बड़गुरे हैं. सॉरी, बड़गीज, बड़गुरे, बुडगिरे. भाई त्याचा कलर पण किती सही आहे. कोणचे रे? अबे कॅमेऱ्याची क्वालिटी एवढी क्लिअर नाही येते. हा ना यार. चल पुढे जाऊ. चल इथं काय पेजन नाही रे वाटत. इथे वेगळ्या टाईपचं. जावा फिंच. चल पुढे. रोजेला पॅरोट, पोपट. त्यांची आईस वेग वाटते ना असे असते. कोनर पॅरेट अमेरिकन. भाई तोंड काळा करला. बघ ना इथे ग्रीन मॉन्क पॅरोट, ग्रीन साधू पॅरोट, पोपट. काय हा हा थांब ना. अरे हे एवढं पूर्ण बनवू दे. ब्लॉग मध्ये घे तुला हातात घेत. उलटा चालू आहे. सरळ ना तसाच येतो. अरे मी म्हणतो तू वेगळा टाक ना. अरे वो बहुत बड़ा था भाई. अरे वो काले नंतर फोटो काढायला परत यायचं. ए चलो घडे आओ फटाफट. भाऊजींचा फोटो घ्या ना. अरे ये आप इधर. त्याचा वेट किती असेल रे? जाऊ ना वेट किती. अरे तसं नको तसं. भाऊजी सांगा. दिया तूने तुम्ही दिया फोटो. घ्या. जा रहा ना भी रुकना. सरडा क्रिम्सन बेली पॅरोट, बेली पोपट. कुठे हा दिसला नाही. हा तो का अरे ते सिल्वर टर्टल येतो थोडे डाटा तो वाला. काय टर्टल रे. इकडे पण पोपटच आहेत ब्लॅक. अजून काय पुढे चल. ए बदक. भाई आतमध्ये जाऊन फोटो काढूया.
थांब ना, एवढं एक शेवटच्या वाक्यात तेवढं तर बघू. दिस इज डायमंड डॉग. अरे हा पण पिजन कबूतर. तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहोत ग्रेप एम्बॅसी मध्ये. आम्हाला पेरूच्या वाडीत खायला टाइम नाही भेटला, सॉरी. लाईन भरपूर होती, गर्दी भरपूर होती, त्यामुळे खाण्यासाठी आम्हाला एक तास वाट बघायला लावत होते. तर आम्ही आता ग्रेप एम्बॅसी मध्ये आलेलो आहोत. इथे जीप सायकलिंग वगैरे पण आहे. अजून तिकडे एक रेप्टाईल्सचं आमच्याकडे करायला हा पैसे नाही आमच्याकडे हा, फक्त पैशांची कमी आहे. बाकी इकडे सगळं आहे करायला. तिकडं आता इकडे रेप्टाईल्स पार्क आहे. आणि आता आम्ही ग्रेप एम्बॅसी मध्ये परत मिसळ खायला चालू आहे. फुगे पडायचे मिसळ खायला. तिकडे गेली ना, कुठे तिकडे हे बघ ग्रेप एम्बॅसी. भाई बैलगाडी. आतमध्ये रे. कॅमल राईड कुठे? हा रे, किती गेली हॉर्स रायडिंगचे? विचारा किती गेली दादा हॉर्स रायडिंगचे? किती? 100. काय बोलतो? करायचं काय रनिंग आहे का? विचार ना, रनिंग आहे का वॉकिंग आहे? दादा, रनिंग आहे की वॉकिंग आहे? सगळं रनिंग वॉकिंग दोन्ही चालेल ना. पहिल्यांदा एकदा ट्राय करूया, काय बोलतो? व्हिडिओ काढा. हा ना, आपलं एक ड्रीम कम्प्लीट होईल. अरे यार, इकडे पण लाईन. अरे भाई, इथे पण कार्टुनिस्ट आहेत. ते पण इकडे गरम होते म्हणून पाणी मारतात. पाहिजे का अलादीन? अलादीन नंबर आहे की नाही? पुढची का? मी बनवतच नाही पण. तिकडं जायचंय. अंदर में को कितना नंबर आहे? 72 73 74 24 आहे माझा. दादा रजिस्ट्रेशन वगैरे? हो, पुढे तिथं ना. मग नंबर वगैरे कुठून? तिथेच ना, तो टेबलावर देतो, तिच्याकडून घ्यायचं. तो आपल्या चिठ्ठी देतो. इथून नाही, तिकीट तिथून घ्यायचं ना. कसं पळतात? कर ना असं, मार बाजूने असं, रस्सी मार. अरे असं पकडून बसत तर नाही पळणार तो. अरे कर ना, हा माग ना असा, हा असं ना. तर मित्रांनो, आता आम्ही शेवटी ग्रेप एम्बॅसी मध्ये एंट्री मारलेली आहे आणि आम्हाला इथे मिसळ वगैरे भेटलेली आहे. आणि बघू जरा टेस्ट करून कशी लागते. तर आम्ही आपण किती वाजता निघालेलो रे? 12 वाजल्यापासून आम्ही बाहेर फिरतोय फक्त खाण्यासाठी. आणि आता किती वाजलेत? 4 वाजता आम्हाला जेवण भेटलेलं आहे शेवटी. तर आता खाऊन मग आपण भेटूया परत. तर आता आम्ही खाऊन निघालेलो आहोत गाईज. मी आज हॉर्स रायडिंग पण केली. भाई तेव्हा त्यांनी सेल्फी घातली. तर मी पण आज पहिल्यांदा हॉर्स रायडिंग केले. तुला खाऊन कसं वाटलं? मस्त वाटलं. कसं वाटलं? मस्त. आता हे जिरवायला चाललोय आम्ही देवस्थानला. आता संध्याकाळची वाट बघतो की संध्याकाळी आम्ही कधी घरी पोहोचतो आणि जिरलेलं बाहेर काढतो. अरे भाई, जाम झालंय पोट.
भाई यार हे बघ याला. अरे मग त्याने मागच्या वेळेस इथंच आणली असते ना मला पळवताना पण. असं पळवायचं आई माझ्या हातात दिलासच ना. तर आम्ही आलेलो आहोत सोमेश्वर महादेवाच्या मंदिरात. आणि इकडे ते 4 मंदिर आहेत तुम्ही बघू शकता. तिकडं राम जानकी मंदिर आहे, मग ते लक्ष्मीनारायण मंदिर आहे, तिकडे महादेवाचं मंदिर आहे आणि तिकडे हनुमानाचं मंदिर आहे. तर मग आता आम्ही पहिले सोमेश्वर महादेवाच्या मंदिरात जाऊ. तर आता आम्ही सोमेश्वर बोटिंग क्लब जवळ आलो. इकडे मस्त हे काय डॅम आहे की नदी आहे? नदी आहे ना. हा गंगापूर धरण आहे, डॅम आहे. इथे गंगापूर डॅमचं पाणी येतं आणि इथे बोटिंग वगैरे होते. तिकडे तर लोक पोहत आहेत पण पोहायला नाही देत ना. तिकडे दंड लिहिलाय तिकडे वरती. चल इकडे पण एक मंदिर आहे, चल ना तिकडे. तर आता आम्ही सोमेश्वर करून आता इथे नवशा गणपतीला आलोय आणि बघू शकता मंदिराचं हे ना होतं. तर ऍक्च्युली आतमध्ये फोटो काढायचा अलाउड नव्हतं. तू काय केलं म्हणतात? तिच्या मागे मागे आम्ही पण चालू. हे बघ इथं पिंड आहे. खाली काय धरण आहे ना. चल बघू चल. बस नाही बोटिंगच आहे ना, बंद आहे. चल आता बंद कर. तर मित्रांनो आमचं नाशिक फिरून झालेलं आहे. तर आपला ब्लॉग इथेच संपतो. तर जर तुम्ही कधी नाशिकमध्ये आला तर नक्की हा ब्लॉग बघा आणि तुम्ही फिरू शकता आपलं. तर माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला. थँक्यू. परत तुम्ही भेटालच. आपली पुढची जर्नी मोस्टली हरिश्चंद्र नाहीतर महाराजांचे गड असतील. तर मग वोयेजर पार्टसोबत जोडलेले राहा. थँक्यू. बाय.